हाय करा. हे आमच्या साहेब इकडं लय मन लावून गाडी घासायला लागलेत, कारण त्यांचा गाडीवर लय जीव आहे. रात्री आमचा जीव वाचलाय गाडीनं. मस्त हे बघू शकता, इथं डेंट पडलाय. रात्री आम्हाला ट्रकवाल्याने मस्त चेपलं होतं, पण आम्ही पुन्हा ट्रकवाल्याला असं चेपलं का नाही, त्या आयुष्यात कधी पुन्हा कुठल्या गाडीला चेपणार नाही. हे आमची क्वीड आहे, पण खरंच क्वीट आहे आमची गाडी. हे मस्त पाणी रस्त्याच्या कडेला. हा घाट बघू शकता, हा डेंजर घाट आहे. हा तोच घाट आहे ज्याच्यामध्ये एक अशी मस्त बस उलटली होते. हे बघू शकता किती खोल पर्यंत असा घाट आहे. मी बघू शकता साहेब किती मन लावून गाडीला आंघोळ घालत आहेत. हे आमचे दीपक साहेब, हे आमचे मोठे साहेब आणि छोटे साहेब. हो छोटे साहेब इकडे बघा, इकडे बघा छोटे साहेब. हे आमचे मोठे साहेब, बघू शकता. हो दीपक सर इकडे बघा. हो काय तुम्ही लक्ष देना गेला. दीपक सर सांडचाल पाण्यात, पुन्हा भारतात यायचं नाही. हो साहेब इकडे बघा. हाय नमस्कार, मी प्रमोद जमाले. आम्ही सातारा जिल्ह्यातील कासरूड ह्या गावी आलेलो आहे. आम्ही असं गणपतीच्या सीझनमध्ये फिरण्यासाठी आलेलो आहे. तुम्ही बघू शकता कासरूड गाव हे एकदम खेडं गाव आहे. सेम टिपिकल कोकणासारखं आहे. पूर्ण भाताची तुम्ही शेती बघू शकता, पूर्ण भाताची शेती तुम्ही पाहू शकता. त्याच्यामध्ये पूर्ण असा भात आहे. आणि भात बघून इथं घराची रचना बघू शकता. मंदिरे घरं हे माझ्या पाठीमागं तुम्ही पाहू शकता. हे मंदिरे घरं कशी आहेत, एकदम डोंगरावरती धुके वगैरे आहे, असं एकदम मस्त आहे. हे भाताची शेती एकदम रोडला चिटकून गावाच्या जवळच एक छोटंसं गाव आहे कासरूड, महाबळेश्वर जिल्ह्यातील. आम्ही इकडं महाबळेश्वरला फिरायला आलो होतो. हे बघू शकता असं म्हणजे इकडं हे घर अशी कौलारूची घरं आहेत. आता हे कौलारू संपुष्टात आलेलं आहे. आता सिमेंटचे पत्रे वगैरे आहेत, पण त्या डिझाईनमध्येच आहे जे पहिले कौलारूचे घरं होतात त्या डिझाईनमध्ये. आपण आमचे दीपक सर आहेत, त्यांचे सासरवाड आहे, त्यांचं घर आहे इथे समोर. असं इथे आपल्या इकडं कंपाऊंड वॉल असतो, पण इकडे असं एकदम बांबूच्या लाकडापासून कंपाऊंड वॉल केलेलं असते. बघू शकता असा निसर्गरम्य वातावरण, एकदम मस्त असा लॅविश काय म्हणते लुक आहे वातावरणाचा, एकदम मस्त छान सुंदर आहे. हे पाहू शकता आपण. याच्यामध्ये एक सांगावं म्हणजे महत्त्वाचं सांगावं असं मला एक गोष्ट आहे की आम्ही आल्यापासून इतकं वातावरण छान आणि सुंदर एकदम असं मस्त आहे. हे बघू शकता अंगणामध्ये अशा कोंबड्या वगैरे आहेत, फिरू शकता. बघू शकता हे पाहू शकतात. हे असं मस्त अंगण आहे. ह्या अंगणात हे असं कंपाऊंड आहे बांबूचं. आपल्याकडं वॉल असतात कंपाऊंडसाठी, पण इकडे बांबू असतात. हे छान असं मस्त ते अंगण म्हणतात त्याला आमच्या इकडल्या भाषेमध्ये. आता इकडच्या भाषेत काय म्हणतात माहीत नाही. आणि असं मस्त चिऱ्याचे आहेत घरं, त्याला प्लास्टर वगैरे काही नाही. एकदम खूप असं म्हणजे व्हेंटिलेशन प्रूफ म्हणलं तरी चालेल. प्रॉपर व्हेंटिलेशन असतं ह्याच्यामध्ये. थंडीमध्ये गरम आणि गरमीमध्ये थंड, ह्या घराची खासियत आहे. आपण बघू शकता असं एकदम मस्त असं वरती बघू शकता असं छान अशी रचना आहे घराची. हे आमचे दीपक सर आत्ताच आंघोळ करून आलेत. त्यांनी परमिशन दिली त्यांच्या सासरवाडीमध्ये ब्लॉग बनवण्यासाठी, म्हणून आम्ही हा ब्लॉग शूट करत आहे. हे बघू शकता आमचे साहेब आणि हे दुसरे साहेब. हे घरातलं स्टोरेज जे धान्य वगैरे साठवण्याची जागा आहे, ते बघू शकतात असं टिपामध्ये साठवलेलं आहे. असे मस्त छान असे. आणि हे इकडं असं किचन वगैरे आहे, हे बघू शकता किचन. आणि इकडं हे पाठीमागची युटिलिटी जागा जे आपण पाणी वगैरे तापवण्यासाठी चूल, आणि हा तांब्याचा हंडा आपण पाणी गरम करण्यासाठी बघतो. आपण हीटर वगैरे यूज करतो, पण इकडे बघू शकतात कसं एकदम असं मस्त टिपिकल गावातलं खेड्यागावातलं खेडं कसं असतं, एकदम मस्त जीवन मस्त. हे बघू शकतात ह्यांची कशी मांडणी आहे, कसं दैनंदिन जेवणाचे ह्यांचे रूपरेषा कशी आहे. हे असं मस्त हे स्वयंपाकघर आहे ह्यांचं. आणि हे इकडं बाथरूम वगैरे. आता हे बाथरूम वगैरे तर
म्हणजे जनरल आहे, असं काही हे नाही, आपल्यासारखंच आहे, पण थोडंसं गावच्या टाईपच आहे. तरी पण हे बघू शकता वरी असतं. हां, इकडे आपल्याला कौलारू बघायला भेटू शकतात या शेवरती. आणि महत्त्वाचं म्हणजे हे धुरकट दिसते ना, हा धूर आहे, हा चुलीतला धूर आहे. ही चूल आणि हा चुलीतला हा धूर आहे. आमचे डोळे हे झालात, पण एकदम असं फ्रेश वाटतात डोळे पण. आणि ह्या साहेबांच्या मॅडम आहेत. बघू शकता असे बेडरूम वगैरे आहे, मस्त असं छान आहे. मला आवडलं घर इकडलं, मोठं असं पसरून असं एकदम फुल असं. हे आमचे दोन्ही साहेब मस्त आम्ही प्रवास करून हे आमचे साहेब चहाचा आनंद घेत आहे. आणि हे साहेब मस्त फ्रेश होण्याचं आता मला वाटतं सासरवाडीमध्ये मेहनीची गाठ पडणार आहे, म्हणून जरा थोडं तयारीत आहेत साहेब.